तर नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर आता एकीकडे चालू आहे काढायचं काम आणि एकीकडे चालू आहे ब्लॉग शूट करायचं काम आणि तिसरीकडे चालू आहे धार काढायचं काम. आणि मी ना तुम्हाला विसरून गेलो सांगायचं की आपली गायला वासरू झालेली आहे गाईला. तर मी तुम्हाला वासरू वगैरे सगळं दाखवतो. तर आता तुम्ही पटकन जाऊन चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मस्त मस्त व्हिडिओ बघा. हा ना तिला मस्ताने हे बघा, ही गाय कुडून खाते तुम्ही बघू शकता. आता आपली धार बीर सगळं झालं. मी गाय पण बांधल्यात, 2 गाय बांधायच्या राहिल्या. बाबांना म्हणलं तुम्ही बांधा, आपल्याला निघायचं आहे. पण आहे ना मुसके आहे ना बैलांचं ते तोंडाला बांधतात, ते गवत नाही खाऊ म्हणून. तर ते कुठे राहिलेलं आहे तर ते नेमकं ते वरदव बैल घेऊन गेला होता मग हे काहीतरी करायचं होतं त्याला. तर तिथे माती लावायची होती तेव्हा ते कुठेतरी राहिले. तर आता ते तो शोधतोय. तर आता ते आले का मग आपण निघू लगेच गाडीला स्टेज मारून. तोपर्यंत आता ब्रेक मारून ठेवलेलं आहे गाडीचं, बंद करेलं आहे स्विच. तर आता स्विच चालू करू आणि मग लगेच जाऊ आपण. बरोबर आहे का नाही सर्वज्ञ. तर चला इकडं बा. कसं असंच ना, मला तर करताच येत नाही. हां बा जरा सॉस घ्यायचा असं ट्राय करा तुम्ही, आवडेल तुम्हाला कसं. तर आता मी लगेच जातो म्हणजे ना वेळ जाणार आपलं पण. आणि तसं पण चलो दे झालं तुझं का. गाडी लगेच सेल मारला यार, ब्रेक पण लगेच उतरवला. ब्रेक अरे मला ते उद्या अरे 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 थांबवा, अरे थांबवा, ब्रेक मारा, हँडब्रेक लावा, हँडब्रेक. अरे थांब ना, पूर्ण ब्रेकच नाही मारित काहीच. थांब रे मला बसू द्या. आमची गाडीला गाडीचं जे असतं ना खालचं तेच तुटलेलं झालं. तर आता गाईज आता आपण पोचत आलेलो आहे रानात. तर आता चालली आपली टुकटुक टुकटुक गाडी हळूहळू. पोचू आता लवकरच आपण. सर जय गवत नाही खाऊ द्यायचंय त्यांना, औषध मारलंय त्यामुळे. हे पहा इथं नाही मारलेलं, मागच मारलेलं. सॉरी माहित नव्हतं बरं का, माहिती होतं पण इथपर्यंत मारलंय का ते नव्हतं माहिती. हाईक हाईक हाय काय इथून आदळणार आहे जोरात. बस हो अशी ओढावं लागती बैलगाडी. मी जर निम्मा झोपलोय पाहिजे तुम्हाला तगड्या पद्धतीने मी झोपलेलो आहे. तर आता पटकन ते धरू हात. हलन होल नको करू, जातीन पुढं ते जातीन का विचारती वरच्या वर काही पण बोलतो बाई मी. वर जाऊन बरोबर टाकलेलं आहे त्यांना गवत गिन्नी मस्त. म्हणून त्यांचं फुल झालेलं आहे, त्यांची आणली होती. हा गिन्नी मस्त गवत बिवत टाकलं आणि मग आता त्यांचं पोट फुल. अरे त्यांच्यासमोर गवत होतं तरी त्यांनी गवत खाल्लं नाही. मस्त गिन्नी बिन्नी खाल्ली नाही हे गवत. अरे मी पण टाकलं बैलगाडीतलं गवत तरी खाल्लं नाही त्यांनी. एवढं फुल झालं त्यांचं पोटबीट दाबून त्यांनी. आता ते रानात पण बांधले वाटतं बैल, त्यांनी खाल्लंय त्यांचं सगळं. तर चला आता आपण पटकन हे आवरू, पट 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 आवरून घेऊ. पटकन गिन्नी बिन्नी टाकून घेऊ. आणि नेमकं मी सेल्फी स्टिक आणलेली नाही, काय माईक आणलेलं नाही, त्यामुळे लई मोठी फजिती झालेली. सेल्फी स्टिक तुटलेली आपली नॉर्मल ती दांडी ना ठेवायची, ती तुटलंय कसं काय माहिती, कोणतं तोडलं ते. तर आता सरजय हाय हाय काय आपल्याला तिकडे जाऊ. चल रे आता बघा. चला हळूहळू हळूहळू टुकटुक टुकटुक गाडी. सर्वांना मागो बैल लात मारतो. मला विचार काल जोरात लात बसली पब्लिक, मला भयानक लात बसलेली, त्यामुळे मी तिला आता सांगितलं नाही तर काय सांगतो. कसं चालतं आपलं बैल. टुकटुक गाडी ना. ड्रम घेऊन कोणचा आपला त्या दिवस सारखं नको व्हायला गाईच. त्या दिवशी काय आलं तर माहिती का, ड्रम आणायचं होतं रानातून. आमच्या दादाने ती ड्रम घेऊन जाताल का म्हणलं हा चालेल.
म्हणलं तुम्ही चिखला पाण्याचं नका घेऊन जाऊ, आम्ही येतो घेऊन. तर काका पण आले तेवढे, त्यांना पण आम्ही तेच सांगितलं. आले आम्ही ड्रम गप्पा मारायच्या ना, आम्ही ड्रम इथंच विसरलो. आणि मग आम्हाला ते गाडीवर घेऊन चालले होते आणि आम्हाला बैलगाडीत घेऊन जायचं होतं. एवढा फरक झाला. मग आम्हाला शेवटी नंतर ना घरी पोहोचल्यावर नंतर ना 15-20 मिनिटांनी मला आठवलं ड्रम आणायचा होता नेमका. मी आता ड्रम आणलं, वावर नांगरलंय आता पटकन आपण घेऊ, वळून घेऊन गाडी मस्तपैकी. तर आता संभाऊ गेलेला आहे मस्तपैकी गिन्नी आणायला. तर आता तो गिन्नी आणली की लगेच आपण बैलगाडीत टाकू आणि लगेच घेऊन जाऊ. आणली थोडीशीच आहे. माईक आणायचा होता बरं का, पण विसरलो यार मी नेमका. माईक नाही ना, मस्त येतो. इकडे बघा आता सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. गिन्नी गिन्नी ती एवढं लक्षात ठेव. पटकन संभव घेऊन येईल तिकडून. जा सर्वज्ञ शूट करून ये त्याला. तर काही 2 वर्ष आल्या काहीतरी बडबड चालू होती. तर जाऊ द्या, तिच्याकडे कॅमेरा दिला होता मी, बैलकडे अशी तिथे लावून आलेलो आहे. आता फक्त तिने काही शब्द बोलायला नको, बैलांची आहे म्हणजे बैल जाणार नाही. संभव येतो येतात तिथून घेऊन. चल संभव एकट्याला कस काय जमन, एकट्याला नाही जमणार. येतो बघा इकडं सर्वात. ए थांब संभव, एक थांबली मला थंबनेल घ्यायचा आहे. हा इकडे बघ, इकडे बघ सर्वात नाही, इकडे हा बघ एकदा. आणि आता इथं टाकताना समोरून घेतो उभं राहिल्यावर. थांबा 3, 2, 1 चल झालं. तर आता मी थंबनेल पण घेतलेला आहे एकदम मस्त पैकी. हा तर चला, तर आपण ड्रम पण घेऊन येऊ. ड्रम कुठे आहे माहिती का तुम्हाला, इथून झूम करून दाखवतो. हो का दिसला का ब्लू कलरचा, हो का इथं ड्रम आहे. सोयाबीन मध्ये गाईचं औषध मारलेलं आहे, त्यामुळे सोयाबीनला झटायचं नाही आपल्याला बिलकुल पण. आणि मला तुम्हाला गाईचं वासरू दाखवायचं होतं, त्यामुळं मी आता ब्लॉग संध्याकाळी शूट करायला लावलेलो. आणि पुढं तुम्ही बघा मला काय एवढा आज ब्लॉगला उशीर झालेला आहे, कारण की पुढं काही कारण आहे. मी तुम्हाला आता ते घरी गेल्यावर सांगतो, ते तुम्ही बघत राहा. काय का सर्वज्ञ जायचंय आम्हाला, बघा गावतातून जायचंय. याच्यात काही बसलेला असला तर काम व्हायचं आमचं. त्याबद्दल ब्लू कलरचा आणायचं आपल्याला ड्रम. सर्वज्ञ कशी शोधती बघा गाईच. तिने चप्पल पण घेतलेली. आता आपण निघू. तर चला, हे बघा इथं ड्रम समोर मस्त पैकी. आणि आपण उद्याचे जे ब्लॉग येतील, उद्या आपण एक चॅलेंज घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करायला पाहिजे की नाही. आणि उद्या नाही, हा संध्याकाळीच ब्लॉग जाणार आहे. आज संध्याकाळी हा ब्लॉग येईल, तर लवकर सगळ्यांनी बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लवकर आम्हाला सांगा आता कमेंट करून. तर आता ड्रम घेऊ. तर आम्ही चॅलेंज असं करणार आहे की उद्याच्या उद्या 5 ब्लॉग बनवायचे, 5च्या 5 टाकायचे लगेच. म्हणजे बघा 5 ब्लॉग बनवायचे, ते 5 मिनिटाचे असू, 10 मिनिटाचे असू, 15 मिनिटाचे असू, अर्धा तासाचे असू, ते आपल्याला बनवायचे आणि ते आपण टाकणार आहे मस्तपैकी लगेच. म्हणजे ते लगेच त्याला अशी एडिटिंग करायची, लगेच टाकायचे. तर ते तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. त्याच्या आधी ते आपण उद्या काय होणार समजण्यात चॅलेंज. तर उद्या आपण आजच आपल्याला नियोजन बनवून ठेवावं लागेल. उद्या रविवार आहे म्हणून मी हाच चॅलेंज घेतोय. रात्री पण भरपूर. आणि आता बघा हे पाणी इथं फेकून देऊ. गेलं पाणी. तर सर्वांनी धर व्हिडिओ बनव. तर पब्लिक तुम्ही पाहू शकता आता इथं सिद्धू आपला मस्त पैकी ड्रम घेऊन येतोय. एवढा मोठा खायला कसा उचलून आणलेला आहे. आणि माझ्याकडे मोबाईल द्यायला आली होती टाबरी. मी बैल दोन्ही पण ओढून ठेवलेले, पुढे नाही जाऊ. हे झटू नको जाणं जातीन. जिरलेली त्याची पूर्णपणे. आता डोक्यावर आलटून पालटून काम चालू आहे. एकदा हातावर एकदा डोक्यावर, आहे की नाही. अरे मी तर ननू काकाच्या वावरातून घरी आणला होता चालत.
विना टेकवले होते तरी 2-3 वेळेस. आता ड्रम आलेला आहे. टाकला आता ड्रम समोर आणलेला आहे. थांब फक्त 1 मिनिट थांबा. आता काही या पद्धती बैलगाडी चालवली. थांब ना 1 मिनिट. थांब चप्पल तर खाली तोच ते. तर आता बघा इथं बसून आपण असा व्ह्यू घेणार आहे बैलांचा, मागचा, पुढचा सगळा. तर आता फक्त हे अरे थांबा पडायला लागलोय मी. तर आता आपण मस्त लगेच घरी जाऊ. आलेलो आहे समजा इतक्यात पोचलाय तिथं. आता मला उतर गाईज माझ्या अंदाजे ब्लॉग चालू झाला होता का नाही मला माहित नाही का. आता बंद आलं इतक्यात का काय आलं नेमकं. पण सीन असा कॅप्चर जात असताना आता बैलांनी बायानं उडी मारली. गेट सोडायचं. थांब ओय थांब थांब नाही गेटच सुटा नाही. चला आलो इकडं. आत्ताशी आली खाद्य घेऊन. कधी धारा काढणार कॅन्टीन. चला तर काही मी इतक्यात गोठ्यात आलेलो आहे. आणि गोठ्यात आल्या मी म्हटलं तुम्हाला मस्त वास्तू दाखवून देऊ. वास्तू दाखवण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. ती गोष्ट म्हणजे अशी, आज आपण दिवसभर काय काम केले होते तुम्हाला दाखवायचं होतं. हे बघा. तर आज आपण अख्खा हॉल घेतलेला आहे गाईचा. आणि इतका पसारा होता ना, इतका पसारा होता का बस भयंकर पसारा झाला होता. हे पण थोडस आवरलं तर सकाळी दिसल ते चांगलं. तर आपल्याला सकाळी चॅलेंज घ्यायचे. सॉरी बरं का, उद्या आहे ना ब्लॉग येणार नाही आपला. आज रात्री हा ब्लॉग येणार नाही, त्यामुळं आता हा ब्लॉग उद्या येईल. आणि उद्या जे आपण चॅलेंज घेणार आहे त्या चॅलेंज मध्ये हा ब्लॉग मोजला जाणार नाहीये. कारण की आपण 5 ब्लॉग बनवायचे उद्याचे उद्या. 10 मिनिटाच्या असो, 7 मिनिटाच्या असो, 5 मिनिटाच्या असो, 2 मिनिटाच्या असो, किती पण आपल्याला बनवायचे. पण 2 पण एक शर्त राहणार आहे ते ब्लॉग आहे ना 5 मिनिटाच्या पुढचे पाहिजे. 5 मिनिटाच्या पुढचे पाहिजे. कोणताही ब्लॉग बनवला तर 5 मिनिटाच्या पुढे 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत पाहिजे. 10 पेक्षा जास्त असला अर्धा तास 1 तास तरी चालेल, काही टेन्शन नाही. तर असा हा ब्लॉग राहणार आहे. तर आता तो पण मलाच बनवायचा आहे. तर असा तर हा ब्लॉग होणार आहे. आता तर बघू आपण कसं होता हा ब्लॉग. त्याच्या पहिले मला गाय सोडायची ती गाय पा मी फोन लावलेला बरं का. आणि कॅमेरा इथं सेट करायला, कॅमेरा नाही माईक इथं सेट करायला. नेमकं काय आलेलं आहे माझं ते सेल्फी दांडी घेतलेली. बघू काय होतं काय नाही. पुढील एकदम 5-6 एक आठवड्यात 1 नंबर ब्लॉग येणार आहे. ते बघण्यासाठी ते पाहण्यासाठी तुम्ही मिस नका करू प्लीज. तो ब्लॉग मिस नका करू. सुंदर ब्लॉग येणार आहे. आय ग रामचंद्र भयंकर पाय दिलेला आहे तुम्ही. हे इथं गळ्यात अडकून देऊ. दाब मस्त. एक नंबर. आता फिक्स झालं दाबाचं. चला कारवडीला पण ही गाय सुटली काय? नाही सुटली गायची नाही सुटली. गाय नाही सुटली. हिला सोडायचं आहे ना. हिला सोडणं म्हणजे तर भयंकर काय. सुटली काय? अशा करत सगळ्या गाय सोडायच्या मला. काही गाय ना भयंकर पण गाठी इथं सुटलेलीच आहे. पांढरी गाय आमची हुशार आहे. हे बघा मी तुम्हाला एक सांगतो. जेव्हा पण आम्ही ही गाय इथं घेतो ना, इच्छा पहिली हिला बांधतो. आणि कोणची ही पण गाय आपण बांधायला घेतली आणि ही राधी इथं बांधली ना, ही गाय बरोबर जी कुठं पण उभी असू द्या
त्या कोपऱ्यात, ह्या कोपऱ्यात, इथं इथं तिथं इथं कुठं पण असू द्या, माग ती तिच्या जागेवर येणार बांधायला, म्हणजे येणार. एवढी हुशार काय. सरक सरक ना. हे बघा, अशा गाठी असल्या ना मग 2 हाताची गरज पडते. मग कॅमेरा चालवता येत नाही अशा वेळेस. कॅमेरा कुठं सेट करायला गेलं की नेमकं आपल्या कॅमेऱ्याची सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. काय सांगू शकत नाही तुम्हाला कॅमेऱ्याची परिस्थिती, आपल्याला माहिती. तर तुम्हाला माझ्या अंदाजे ऐकू येत असणार आहे माझा आवाज एकदम मस्त. ब्लॉगमध्ये जर आवाज नाही आला तर काय फायदा मग त्या ब्लॉगचा. बिना आवाजाचा ब्लॉग कसं काय होईल. जाला पण त्याच्यावर गाणं टाकून इतक्यात आहे ना, सुरवीला पण शेवटच्या काही सुरवीला पण सोडलेलं आहे. तर आता आपण, मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाची. आता हे बघा, ही जी समोर येते ही काय सुंदर असं मस्त असं असे वासूर बघून घ्या. डोळे चमकताय आणि आता आहे ना अंधारामुळे काही क्लिअर दिसत नाही. अजून थोडंसं झूम करतो. हां हे बघा, एकदम मस्त असं आहे. तोंड बघा मला फार सुंदर आहे. खांदा पण सुंदर आहे. आता त्याच्या आईने तिला झाकून घेतलेलं आहे त्या कारवडीला. आणि तिचं नाव आहे आपली सरस्वती. सरस्वती ती विद्या देणारी सरस्वती. तर आणि आता हे देवकर काका आहे ना आपले बिल्डिंगवाले, ते तर काय अजून यायला तयारच नाही. म्हणजे आले होते पण थोडं काम राहिलंय. ते म्हणजे काय, गव्हाण करायची आपल्याला पत्र्यांची. कारवडी पलीकडे राहतील चारा खायला आणि इकडं राहतील गाय पिळण्यासाठी. आणि आता तुम्ही म्हणता हे काय केलेलं आहे गोठ. तर तुम्ही मला हे सांगा कमेंट करून, काय जे कमेंट करून सांगाल त्यासाठी काहीतरी सर्च पण करून सांगा मला. काय असू शकते. सर्च नका करू प्लीज, नका सर्च करू. ते पुढच्या व्लॉगमध्ये सांगतो हे नेमकं काय आहे. आता हां आपला भुसारा एकदम लोड आहे, फुल लोड आहे खाण्यासाठी. शांत आहे खाली. ह्या पण आल्या, ह्या 2 जोया बहिणी पण आल्या माझ्या मागं लगेच. हां तर इकडे गाय पिळण्यासाठी व्यवस्था आणि इकडे आहे कारवडींना राहण्यासाठी सुंदर अशी. आणि इथं 2 गेट केलेले असे. इथून जर्शी गाय इकडे येतील. मिल्किंग मशीन पण इकडे घ्यायचं आपल्याला. मस्त होणार आहे आता पुढचं काम. पण ते आज काय आलेलं नाही देवकर काका. तर ते अशी मुंबईत ठेवू आपण उद्या. इकडं असं आपण ते केलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम आणि गुड नाईट. आणि ऐका, गुड नाईटच्या आधी तुम्ही ऐकून घ्या. ते म्हणजे असं त्याचा ब्लॉग फार सुंदर होणार आहे. तो पाहायला मिस नका करू. उद्याचे 5 ब्लॉग. उद्याचं चॅलेंज आपलं रविवार आहे. एन्जॉय होईल तुमचं पण. लगेच टाकणार आहे आपण, ते सोमवारी टाकणार नाही, लगेच टाकणार आहे. फक्त ह्या ब्लॉगला उद्याच्या ह्याच्यात धरू नका तुम्ही. म्हणजे तो तुम्ही बघता ना उद्या, तुम्ही बघायचा असतं माझ्या अंदाजे आता. तर आता तुम्ही तो ब्लॉग बघा आणि तुम्हाला आवडेल माझ्या अंदाजे. पुढचे ब्लॉग पण आवडतील, तुम्हाला आवडतील असे हे ठेवू. आणि तुम्हाला शुभरात्री. जय श्रीराम, जय गोमाता.